नमस्कार. लोकजागर या कार्यक्रमात स्वच्छ भारत अभियान पंधरवडा निमित्त भुजंग सोनकांबळे यांचं भाषण प्रसारित करीत आहोत. मित्रांनो, निरोगी मन, शरीर, परिसर ही सुदृढ समाज रचनेची गुरुकिल्ली आहे. स्वच्छता ज्यांच्या घरी, आरोग्य तेथे वास करी. स्वच्छता असे जेथे, आरोग्य वशे तेथे. म्हणजे जिथे स्वच्छता आहे तेथे आरोग्य वास्तव्य करते, सुख नांदत असते. आपण जेव्हा सकाळी झोपेतून उठतो तेव्हा स्वतः हातात झाडू घेतो व आपले घर, अंगण झाडून काढतो. केर कचरा भरून काढतो, साफसूफ करतो. नंतर मग सडा सारवण करणे, फरशी पुसणे अशा इतर गोष्टी करत असतो. ही आपली दैनंदिन स्वच्छता. बंधूंनो, आपण प्रत्येक जण ज्यांच्या त्यांच्या श्रद्धेप्रमाणे कोणापुढे तरी हात जोडत असतो, नतमस्तक होत असतो, नमन करत असतो, सुख मागत असतो. मग असे मागून सुख मिळते का? मी लहान असताना म्हणजे 50 वर्षापूर्वी माझी आई सूर्याकडे तोंड करून हात जोडून म्हणायची, देवा आम्हाला सुख दे. आणि मग कुटुंबाच्या सुखासाठी ती पहाटे लवकर उठायची. गावात पिठाची चक्की नव्हती म्हणून जात्यावर दळण दळायची. दळलेले पीठ भोगोन्यात, डब्यात भरून झापून ठेवायची. झाडझूड करायची. आम्ही तोंड धुताना आमच्या तोंडात बोटे घालून आमचे दात घासायची. आंघोळ घालताना डोळे, नाक, कान व सर्व शरीर स्वच्छ करायची. आंघोळ झाल्यावर कपड्याने अंग कोरडे करायची. स्वयंपाक पाणी झाल्यावर आम्हाला गरम गरम जेवायला देऊन आपण जेवण करून आमचे दुपारचे जेवण झापून ठेवून ती कामाला जायची. अशा अनेक आया बहिणीही करतात. माझी आई निरक्षर, ती कोणत्याही शाळेत आरोग्याचे धडे घेतले नसले तरी तिने आमच्यासाठी बाळगलेली स्वच्छता, घेतलेली आरोग्याची काळजी याचा परिपाक म्हणून मी आज 57 वर्षाचा असूनही आळस कधी मला शिवला नाही, थकून कधी बसलो नाही. आरोग्याची काळजी माझ्या बरोबर इतरांची घेत असल्याने अजून कोणत्या रोगाने ग्रासलो नाही. म्हणजे आशेवर जगण्यापेक्षा सत्कर्मावर श्रद्धा ठेवून जगणाराच खऱ्या अर्थाने यशस्वी व सुखी होऊ शकतो. कारण अशांच्या पाठीशी नैतिकतेचे बळ उभे असते असे म्हणतात. मित्रांनो, शाळेत शिकायला असताना वसतिगृहात आमच्या खोलीत लिहिले होते, विद्यार्थी देवा मला पास कर. देव मूर्खा तू अभ्यास कर. म्हणजे कोणीतरी येईल, काहीतरी देईल, काहीतरी चमत्कार होईल हा व्यर्थ समज. म्हणून नसेल कुणाची साथ, मदतीचा हात, वेड्या कोणत्याही कामाची स्वतःपासून कर सुरुवात, स्वतःपासून कर सुरुवात. बंधूंनो, घाणीचे साम्राज्य संपविण्यासाठी, स्वच्छतेबाबतची मरगळ घालवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सन 2001 साली संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सुरू केले. सर्व स्तरावर व्यापक जनजागरण करण्यात आले. तेव्हा गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, चेअरमन, शिक्षक आदी लोकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला. मी तेव्हा बाबुळगावच्या जिल्हा परिषद शाळेत होतो. तेव्हा तिथे मी स्वतः हातात फावडं घेऊन विद्यार्थी, शिक्षक, ग्राम शिक्षण समिती मिळून नाल्या, रस्ते साफ केल्या होत्या. या अभियानाने अनेक गाव निर्मळ, स्वच्छ झाली होती. रोगराईचं प्रमाण कमी झाले होते. म्हणून एकमेकांना चर्चा करताना महिला म्हणू लागल्या, काय सांगू बाई तुला योजना ही छान ग. काय सांगू बाई तुला योजना ही छान ग. ग्राम स्वच्छता त्याच नाव ग. निर्मळ 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 होईल आपलं गाव ग. निर्मळ होईल आपलं गाव ग. हातात झाडू घेऊन सरपंच मोर, शाळकरी पोर मागे, गुरुजी समोर हो. पोलीस पाटील चर्मन दाटीत करतात कसे बाई काम ग. निर्मळ होईल आपलं गाव ग. खालच्या आडीची गंगू, वरची ती शेवंता, वाड्यातली संगू, मठाकडची कांता माय, भराया टोपले मागे ना हाटले, भर भर करतात कशा काम ग. निर्मळ होईल आपलं गाव ग. निर्मळ होईल आपलं गाव ग. नाल्या झाल्या निर्मळ, रस्ते सुंदर, बिमारी येणार नाही गावाच्या अंदर हो. शाळेतल्या बाई मला छानसा दिला सल्ला, रस्त्याला टाकू नका घाण ग. निर्मळ होईल आपलं गाव ग. निर्मळ होईल आपलं गाव
ग भुजंग सोन कांबळेच पटलं हे गाण स्वच्छतेकडे साऱ्याने दिलं या ध्यान हो निर्मळ मनान एका दिलान उंचावतील गावची मान ग निर्मळ होईल आपलं गाव ग निर्मळ होईल आपलं गाव ग 1 मे 2018 या महाराष्ट्र दिनी ग्राम स्वच्छता अभियानचे ग्राम स्वच्छता पुरस्कार ग्रामपंचायत, शाळा, मंदिर, लोकवर्गणीतून गावातील भिंती चकचकीत व बोलक्या झाल्या. गावचे गाव प्रसन्न दिसू लागली. अनेक गावांनी शासनाकडून मिळालेली बक्षिसांची रक्कम ग्राम विकासासाठी वापरली. आम्ही काही जण झरी या गावी भेट दिली होती. तेथील बंद गटारे, कुठेच नाल्या उघड्या नव्हत्या. सर्व उघड्या देवांना एकत्र करून त्यांना केलेली संरक्षण भिंत, मला वाचवा असे झाडावर काढलेले चित्र, अशा अनेक ते गोष्टी होत्या. त्या आम्ही राबवण्याचा प्रयत्न केला. गांधीजींनी दिला संदेश स्वच्छ ठेवा भारत देश हे महात्मा गांधीजीचे स्वप्न व विचारानुसार आपल्या पंतप्रधान महोदयांनी 2 ऑक्टोबर 2014 ला स्वच्छ भारत या नावाने राष्ट्रीय अभियान सुरू केले. स्वच्छता ही सेवा म्हणत स्वतः हातात झाडू घेऊन दिल्लीतील पहाडगंज भागात साफसफाई केली. अनेक मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, विशेष म्हणजे बिग बी अमिताभ बच्चन, उद्योगपती रतन टाटा, ITBPच्या जवानांनीही यात सहभाग घेतला. तसेच सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यासह अनेक व्यक्तींनीही सहभाग नोंदवला. महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने हे अभियान राबविण्यात आले. सध्या 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023च्या दरम्यान स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता म्हणजे 17 सप्टेंबर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा 2 ऑक्टोबर हा जन्मदिवस. असा हा योग. स्वच्छता शिका, आरोग्य जिंका. स्वच्छ राहा, स्वस्थ राहा, निरोगी राहा यासाठीची ही योजना. गंदगी मुक्त हो देश, बिमारी मुक्त हो, स्वच्छ सुंदर भारत बने यासाठी वारंवार सदैव स्वच्छतेचा जागृत ठेवला पाहिजे. ग्राम उत्थानासाठी आरोग्य साधना करणे गरजेचे आहे असा या अभियानातून संदेश आहे. तसेच स्वच्छता ही एक सवय आहे जी आपण लावून घ्यावी लागते आणि रोजच्या जीवनातही बदल घडवून आणणंही गरजेचं आहे ही अपेक्षा आहे. स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन व परिसर स्वच्छ ठेवणे. स्वच्छतेच्या सवयीने आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते. आपल्यासाठी पाणी व अन्न जसे महत्वाचे आहे तसेच स्वच्छता महत्वाची आहे. आपण सर्वजण नियमित दात घासतो, आंघोळ करतो, शरीर स्वच्छ ठेवतो, चांगले कपडे घालतो, ही आनंदाची गोष्ट आहे. परंतु आपला आळशीपणा, दुर्लक्ष यामुळे घरातील कानाकोपऱ्यातील पंखे, कूलर, अवास्तव वस्तू अशा छोट्या छोट्या वस्तूत कातींचे जाळे, डासांची पैदास वाढीस लागते. खेड्यापाड्यात रिकामे माठ, फुटलेले डबे, ज्या दिवस साठवून ठेवलेले पाणी, उकिरडे, बुजलेल्या नाल्या, सध्या उठसूट काही कुठेही कचरा टाकत आहे. त्यामुळे अस्वच्छ परिसर होऊन बसत आहे. कचरा काढायला, नाल्या साफ करायला किंवा एखादा मृत प्राणी उचलायला ग्रामपंचायत येईल, नगर परिषद येईल, नगरपालिका, महानगरपालिका यांची वाट पाहत बसला तर नालीतील किडे तुमच्या घरात शिरतील, बाहेर पडून आपले रक्त चुसतील, आपणास बिमार पाडून रोगाचा प्रसार करतील हे नक्की. म्हणून स्वतः किंवा इतर कोणतीही यंत्रणा राबवून साचलेला कचरा उचलणे व नाल्या साफ करून पाणी वाहत ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर कोरडा दिवस पाळण्याची सवय करून घेणे आवश्यक आहे. व्यक्तिगत स्वच्छते एवढीच आपल्या घराची, परिसरांची व संपूर्ण गावाची स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. नाहीतर पिढ्यानपिढ्या कितपत जीवन जगावे लागेल. काही गावात बरेचसे आपल्या घराच्या पाठीमागे जाऊन शौचास बसतात. परिणामी आपल्याच संडासवरील माशा जेवताना त्यांच्या ताटावर जातात आणि हे त्यांच्या लक्षात येत नाही. गावातील प्रमुख हागणदारी बंद करून त्या परिसरात शाळा बांधून तो परिसर सुंदर करण्याचे काम करावे. जे घरी संडास बांधलेली असताना बाहेर उघड्यावर जातात,
रस्त्यावर संडास करतात त्यांनी दुष्परिणाम समजून घेऊन ज्यांच्या घरी संडास नाही त्यांनी बांधूनचा वापर करावा. बहुतांश लोकांना वेगवेगळ्या योजनेतून शासनाने शौचालय बांधून दिले आहे. खेड्यातील जनतेने घरच्या संडासाचा वापर करायची सवय लावून आरोग्याच्या संकटातून बाहेर पडावे. नाहीतर कागबाई लोड तर तिला हगादरीत जायची ओढ म्हणून ती बार हमेश ते लोड असंच म्हणायची वेळ येईल बघा. गावगड्यानो गाव बायानो गावगड्यानो गाव बायानो ऐकून घ्या हो नीट अहो ऐकून घ्या हो नीट. ग्राम स्वच्छते मधुनी आपलंच आहे हित. ग्राम स्वच्छते मधुनी आपलंच आहे हित. पाणी गाळा रोग टाळा काळजी घ्या पाण्याची दादा काळजी घ्या पाण्याची. घरदार रस्ते बसते देखभाल करा नाल्याची दादा देखभाल करा नाल्याची. आळमळ आळमळ तोंड धुतल्याने होईल बघा पित अहो होईल बघा पित. ग्राम स्वच्छते मधुनी आपलंच आहे हित. ग्राम स्वच्छते मधुनी आपलंच आहे हित. ग्राम स्वच्छते मधुनी आपलंच आहे हित. सर्वांनी नाले नद्या ओढे विहिरी तलाव इत्यादी पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवायला हवे. घरातील परिसरातील कचरा शोष खड्ड्यात कचरा पेटीत टाकायला हवा. कारण आपण अस्वच्छता ठेवली तर अनेक प्रकारची रोगराई सर्वत्र पसरेल. 24 तास ऑक्सिजन देणारे झाडे म्हणून पिंपळ तुळस वड उंबर इत्यादी तसेच फुलांचे झाडे लावले तर प्रसन्नतेला भर येईल. एकंदरीत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केल्यास प्रदूषण रोखणे शक्य होईल. आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल. आपला पैसा वेळ व ताणतणाव वाचेल. स्वच्छ भारत अभियान हे भारताच्या स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय स्तरावरील अभियान आहे. या अभियानाचा व्यापक उद्देश आहे वाडी तांडा वस्ती गाव रस्ते शहर या ठिकाणी स्वच्छता ठेवणे. समजा याकडे आपले दुर्लक्ष झाले पिण्याच्या पाण्याचे स्रोत खराब झाले आपल्या पोटात दूषित पाणी खराब अन्न गेले तर कावीळ टायफॉइड कॉलरा यासारखे रोग झालेच समजा. त्याचप्रमाणे जास्त वेळ पडलेल्या खराब पाण्यात डास वाढायला लागतात जे मलेरिया डेंग्यू चिकनगुनिया यासारख्या रोगांना आमंत्रण देतात. व्यर्थ रोगांना वाढवण्यापेक्षा व आपले आयुष्य बाधित कमी करून घेण्यापेक्षा स्वच्छतेकडे लक्ष देऊन त्याचे नियम पाळायला शिकले पाहिजेत. अनेक थोरा मोठ्यांनी स्वच्छतेचा आग्रह धरला. संत गाडगे बाबांनी स्वतः स्वातंत्र्यापूर्वीपासून स्वच्छतेची मोहीम राबवली. त्यांचे महत्व सांगितले. स्वच्छता हा स्वस्थ सुखी व निरोगी जीवनाचा आवश्यक भाग आहे. स्वच्छता हे फक्त सरकारचे काम नाही तर ती प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. आपण स्वच्छ भारत निरोगी भारत विकसित भारत हे ब्रीद वाक्य नेहमी लक्षात ठेवून आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगात उंचावण्यासाठी स्वच्छतेसारखा जबाबदारीच्या कार्यात प्रत्येकाने आपापला वाटा उचलावा. तरच भारत देश स्वच्छ सुंदर समृद्ध व बलशाली बनेल. चला तर मग माझी शाळा सुंदर शाळा माझा गाव स्वच्छ व समृद्ध गाव तसाच देश बनवण्यासाठी स्वच्छता भारत अभियान या चळवळीत सामील होऊन ती गतिमान करूया. जय हिंद. आताच आपण स्वच्छ भारत अभियान पंधरवाड्यानिमित्त भुजंग सोनकांबळे यांचं भाषण ऐकलं.